नशिबानं दिलेली दुसरी संधी आहे असं समजा आणि ती वाया घालवू नका, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल. बरोबर आहे. माझंच चुकलं. तू एक मुलगी निवडलीस, तुला आवडलीये, चांगली आहे म्हणून आम्ही सुद्धा विश्वास टाकला. काय झालं बघितलंस ना, फसवून गेली ती आपल्याला. बस. आणि या सगळ्यामध्ये तुझं आयुष्य वाया जाऊ नये म्हणून मी काहीतरी सुचवते, तर तुला तेही चुकीचं वाटतंय. पण आत्ताच का? कसली घाई आहे? अरे घाई नाहीये आशू, काळजी आहे ही. उद्या इथून बाहेर पडल्यानंतर जग तुझी खिल्ली उडवेल, ते मला नाही बघवणार आणि मला नाही सहन होणार. ते आपल्या कुटुंबाची इब्रत जाईल, तुला त्रास होईल. पण तुझं लग्न झालं ना, तर तू ह्या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडशील आशू. विचार कर एकदा बाळा, प्लीज. मी आता काही सांगत नाही याच्यावरती, मी विचार करतो आणि मग बोलूया आपण. विचार करू दे. ठीक आहे आशू, कर विचार. आणि मला माहिती आहे तू योग्यच निर्णय घेशील. गुरुजी, खरंच तुमच्यामुळे माझ्या मनातला तिढा सुटला. एका पत्रिकेच्या आदला बदलीमुळे हा गोंधळ झाला होता. त्या मुलीचं नाव शिवा. मी आता माझ्या आशूचं लग्न तिच्याशीच लावणार. आशूसाठी आता मी योग्य मुलगी निवडणार. गुरुजी, मी येतो. मी तयारीला. आनंदी राहा. काय यार मांजा, मला कळत नाहीये हे झालं ते वाईट आहे का त्याच्यापेक्षा जास्ती हे आत्ता घडतंय ते वाईट आहे? हे बघ, काही म्हटलं ना तरी आधी घडलंय ते जास्त वाईट. आशू, दिव्याने खरंच फसवलंय तुला आणि इतके दिवस आपल्या दोघांनाही ते लक्षात नाही आलं. असं मला कसं कळलं नाही रे? पण मी तर प्रेमात मी होतो ना. तू प्रेमात होतास बाबा, म्हणूनच कळलं नाही. काय करायचं आता मग? आशू, मी एक सांगू का? सीताई म्हणतात ना, त्याचा खरंच विचार कर, कारण तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मलाही असंच वाटतंय की तुझं जर आत्ता लग्न झालं, आपण मी म्हणतोय, घरचे म्हणतात म्हणून लग्न करू नको. तुला खरंच प्रियासोबत आयुष्य काढायचंय का? नाही, एकदा विचार तर कर. मी काय विचार करू आता याच्यावरती? म्हणजे यार, काय चुकलं माझं? मी दिव्यावर प्रेम केलं मनापासून, तिची काळजी घेतली, तिला हवं नको ते बघितलं, तिला जाणून घ्यायचा, समजून घ्यायचा प्रयत्न केला, तिला गिफ्ट दिल्या, तिच्यासाठी कविता केल्या, मी सगळं केलं रे. पण तरी ती असं का वागली? म्हणजे मी इतका मूर्ख आहे का रे? मला कळत नाहीत का या गोष्टी? ऐक ना बाबा, मी काय म्हणतो, हे बघ, तुझं काही चुकलं नाही. ती तुला ओळखू शकली नाही रे. म्हणून असं वागायचं का? ऐक ना माझं, ऐक ना, ती का असं वागली, ती कुठे निघून गेली, याची उत्तरं ना फक्त तिच्याकडे. पण तू सतत त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको. हे सगळं खूप विचित्र आहे. मला नाही कळत मी काय बोलत. शिवा, ऐक ना, असं बोलू नकोस. माझी तुझ्याबद्दलची ही सगळी मतं आधीपासून अशीच आहेत. फक्त मी तुला कधी सून म्हणून बघितलं नव्हतं, इतकंच. पण आता परिस्थिती वेगळी आहे. शिवा, आशूच्या पत्रिकेत असं लिहिलंय की या 2 महिन्यात जर त्याचं लग्न झालं नाही तर ते पुन्हा कधीच होणार नाही. आणि शिवा, ते 2 महिने आता संपत आले. शिवा, तुझी पत्रिका आशूच्या पत्रिकेबरोबर सर्वार्थानं जुळते. आमच्या गुरुजींनी पण सांगितलंय की तू आशूसाठी सगळ्यात योग्य मुलगी आहेस. शिवा,
तू आशुशी लग्न कर, आशुशी लग्न कर, आशुशी लग्न कर, आशुशी. शिवा, शिवा, मला माहितीये हा निर्णय खूप मोठा आहे. हे असं हो किंवा नाही म्हणणं सगळ्यांना जड जाणार आहे. पण शिवा, माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे, आशूच्या भविष्याचा प्रश्न आहे. तुम्ही दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहात मला माहिती आहे. शिवा, एक बाप म्हणून मी तुझ्या पुढे हात जोडतो. शिवा, आशूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. नाही म्हणू नकोस. हा रामभाऊ आयुष्यभर तुझा ऋणी राहील. भाऊ हा माझ्याही आयुष्याचा प्रश्न आहे. मला विचार करायला थोडा वेळ हवा. बरोबर आहे शिवा तुझं. तू वेळ घे. तू होकार देशील अशी अपेक्षा करतो.